नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांचा मृत्यू झालाय। 40 गावात अज्ञातांनी बाळू मोरेंवर गोळीबार केला होता। उपचारादरम्यान बाळू मोरे यांचा मृत्यू झालाय। 40 गाव शहरातील हनुमानवाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे आता आपल्या सोबत आहे। चंद्रशेखर, सौरभ, गेल्या 3 दिवसापूर्वी ही घटना घडलेली होती। बाळू मोरे जे आहेत ते आपल्या भाजपच्या आपल्या स्वतःच्या कार्यालयामध्ये बसलेले असताना अचानक 5 जण त्या ठिकाणी आलेले होते। चेहऱ्यावरती त्यांनी कापड बांधलेलं होतं, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नव्हती। पाचींच्या हातामध्ये बंदुका होत्या आणि त्यांनी धाडधाड या बाळू मोरेंवरती गोळीबार केलेला होता आणि त्यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झालेले होते। पोलिसांनी त्यांना तातडीने नाशिक इथल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले होते। त्यांच्यावरती उपचार देखील सुरू होते, मात्र आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे। या घटनेनं मात्र संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांचा जर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर सातत्याने गुन्हेगारी घटना या समोर आलेल्या आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या पुढे देखील आता एक मोठं आव्हान आहे की बाळू मोरे यांचे जे काही मारेकरी आहेत त्यांना तातडीने पकडण्याची मागणी आता सर्व स्तरातून होते। त्याचबरोबर अन्य घटना सुद्धा ज्या काही घडलेल्या आहेत त्याच्यात देखील गुन्हेगारांवर कडक कारवाई अशा प्रकारची अपेक्षा आता सर्वसामान्य जनतेतून होते आहे। सौरभ, ठीक आहे चंद्रशेखर, धन्यवाद या माहितीबद्दल। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार